खऱ्या अर्थानं नशिबाचा कौल म्हणून बाय देण्यात येईल. चौथ्या रात्रीला देखील आपण सुरुवात करूया. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊयात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक. निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवरायांना देखील त्रिबार मानाचा मुजरा. न सत्तेसाठी ना राजकारणासाठी जीव तलपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे. त्यात खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची छाती आहे. पुन्हा एकदा शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या देखील त्रिवार मानाचा मुजरा. पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैवरल्या, ज्यांच्यानुसार डरकालीनं दिल्लीचं तख्तही आदरायचं आणि ज्यांचं नाव ऐकताच औरंग्याला घाम फुटायचा असे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा करत चौथ्या रात्रीला आपण करूया सुरुवात. देवमाणूस चषक माननीय श्री सुधाकर भाऊ गारे यांच्या नावानं उभारलेली शृंखला आणि या चौथ्या रात्रीच्या खेळाला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये विशाल ऑन स्ट्राईक, अमोल नॉन स्ट्राईक एंडवरती यशवंत. गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शुड बी गुड गेम. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगवान ऑफ स्टिकची लाईन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलमध्ये पॉवर प्लेचे षडक. पहिलाच बॉल निर्धाव येत असताना पहिल्याच रात्रीमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ पुढे सरकला. दुसऱ्या रात्रीमध्ये SK11 परंदावाडी आणि काल 2 संघ मिळाले सुपर 6 मध्ये पोहोचणारे. अर्थातच वक्रतुंड जांभरुंग संघ आणि डिक्सल पाली हे 4 संघ अद्याप तरी सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलेत. आजच्या लॉटमधून देखील एक संघ पुढे सरकेल. दुसरा बॉल आणखी एक निर्धाव येत असताना फार अप्रतिम गोलंदाजी. थोडा उशिराना सामना या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्या समोर आला. दोनही संघांचे मी कौतुक करेल. खरं तर हा सामना नंबर 2 होता, परंतु काही कारणास्तव हा सामना पहिला खेळवावा लागला. वेळेचं देखील थोडं बंधन या स्पर्धेमध्ये आपण पाहत असताना. डेड बॉलचा इशारा. रनअपमध्ये अडथळा. पट्टीच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या अगदी समीपचे प्रेक्षक बसलेत त्यांना मी विनंती करतोय. ऑन साईडच्या दिशेनं मी जे पलसदरी संघाचे खेळाडू बसलेत त्यांना मी विनंती करतोय. बॉल नंबर 4 स्लॉट मध्ये पॉवर प्लेचा फायदा घेत असताना मिडल ऑफ द बॅट देव माणूस चषकाचा येथोय अप्रतिम नेत्रदीपक षटकार. पट्टीवरती कोणी बसू नका ही आयोजकांच्या वतीनं सूचना आहे. पट्टीच्या बाहेर बसा मित्रांनो. बॉल नंबर 4 पुन्हा अप्रतिम फटका. मनगटातील पॉवर सिद्ध करणारा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला आकाशाचा झेप घेत सीमा पार येतोय. हा लगातारचा दुसरा षटकार. पहिलेच 2 बॉल निर्धाव आले. गोलंदाज थोडा वरचढ ठरत होता. असं असताना दबाव निर्माण झाला होता, परंतु आता दबाव पुन्हा गोलंदाजावरती टाकण्याचं काम बॅटिंग मार्कवरती अमोलनं केलंय. अनमोल षटकार. मागील 2ही बॉलमध्ये तुम्ही पाहताय अमोलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती. 12 धावा आहेत धाव फलकावरती. विशाल आता थोडा दबाव परिस्थितीमध्ये इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. विशालचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा मोठ्या फटक्याकडे पाहायचं होतं. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. समरेन डिलिव्हरी फेकत असताना 5 बॉलचा खेळ इथून संपलाय. धाव संख्या आहे ती 12 या आकड्यावरती. फार अप्रतिम बॅटल मैदानाच्या आतमध्ये कधी गोलंदाज आपली किमयास्पद कामगिरी करतोय तर फलंदाज देखील किमयास्पद कामगिरी करतोय. इथून पंचांकडे लावली अपील. फिंगर गोज. पहिला धक्का लागत असताना अमोल बॅटर इथून जाईल माघारी.
थँक्यू डेसे. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 2 षटकाराच्या मदतीनं 12 या आकड्यावरती. पहिलाच बॉल निर्धाव, दुसरा बॉल देखील निर्धाव, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलमध्ये फलंदाजानं आकस्मित हल्ले केले, परंतु मागील 2 बॉलमध्ये पुन्हा कमबॅक केलं बॉलिंग ट्रॅकवरती विशालनं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. पॉवर प्लेचे निर्बंध संपल्यानंतर नितेश बॉलिंग मार्कवरती आलाय. नितेशला एक चांगली सुरुवात करावी लागेल या मॅचमध्ये. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये डिपॉझिट केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार पार्किंग प्लॉट मध्ये जात असताना हा बॉल येतोय, दिमागदार षटकार. स्वागत केलंय नितेशचं, स्वागत केलं पहिल्याच बॉल मध्ये. इथे बॅक पुलचा फटका, पुल थोडासा सक्सेसफुल ठरला होता, परंतु इथून डीप मिड विकेट मध्ये झाली आहे मिस्टेक. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तीन लगातारचे षटकार जगनजीत ठोंबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख कॅश प्राइज. दोन तर आले होते. इथून व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. षटकार हॅट्रिकची संधी आहे पुन्हा एकदा फलंदाजाला. इथून 2 लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत. लोणावळा ब्रदर्सचे सर्व अर्थातच संघ मालक, परंतु इथून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये डेबिटेड होऊ शकले असते 1000 रुपये, परंतु इथून बॉल अलॉंग द कार्पेट धावसंख्या मिळते या बॉलवरती ती 1 जाऊन पोहोचले. गौरव माहिती सांगते 26 रन्स ऑन स्कोर कार्ड, 26 धावा धावफलकावरती. नितेशनं कमबॅक केलं या बॉलमध्ये. नितेशचा बॉल बॅकची कडा घेत विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का इथून लागत असताना लोणावळा ब्रदर्स संघाला. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे. पुढील प्रतिस्पर्धी संघ सातत्यानं आक्रमकता दाखवतोय. अशा अवस्थेमध्ये एखादी विकेट जर आली ना तर इथून कमबॅक होऊ शकतं, आणि तेच काम केलं बॉलिंग मार्कवरती नितेशनं. पहिलाच बॉल मध्ये षटकार, दुसऱ्या बॉलमध्ये देखील षटकार, त्यानंतर त्याच बॉलची पुनरावृत्ती खराब करत असताना कमबॅक केले. पुनश्च बॅटची लिडिंग एज. विकेट किपर गोज डाऊन द बॉल. पकडले आणखी एक झेल. लगातारचा दुसरा धक्का. तू चल में आया. हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. हे सर क्रिकेट आहे. आक्रमकता दाखवली प्रथम षटकामध्ये, परंतु ते मोमेंटम कॅरी ऑन करण्यासाठी एका फलंदाजाला हा धावा चालू ठेवणं फार गरजेचं आहे. अशा अवस्थेमध्ये येणारा प्रत्येक बॅटर 6 किंवा 4 या धावसंख्येकडे बघतोय. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व असतं. पार्टनरशिप इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिपला देखील फार महत्त्व आहे, आणि अशा अवस्थेमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करता येत नाहीये. जिथून अमोलच्या बॅटमध्ये 2 षटकार आले तसा तो 5 झालाय, तिथून एक पार्टनरशिप होत नाहीये. 3 फलंदाज बाद, एका मागोमागे एक झटके लागत असताना नितेशचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. और पिच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चाललाय आकाशाला वेध घेत सीमा पार. नेत्रदीपक षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी 16च्या इकॉनॉमीनं 32 या धावसंख्येवरती पोहोचलंय धावफलक.
32 रन्स ऑन बोर्ड, 3 विकेट लॉस. टीम लोणावळा ब्रदर्स नाणेफेक गमावल्यानंतर प्रति हल्ले चढवले 2 षटकांमध्ये. तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती साईड स्क्रीन एंड कडून. तोपर्यंत या ऐकूयात डीजे अक्षय धुले यांच्या माध्यमातून च्या समयामध्ये आदरणीय दामोजी पाटील या सर्व मान्यवरांचं मी देवमाणूस चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये रामदास बॉलिंग ट्रॅकवरती. रामदासचा बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. बॉल डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल उचलतोय सहजरित्या. वेल थ्रो बाय द फिल्डर. इथून अप्रतिम फेकी करत असताना कलेक्शन देखील विकेट किपरच्या अप्रतिम रन मिळणार नाही आहे. बॉलवरती केवळ एक, दुसरेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. धावसंख्या 1 पुढे जाते 33 या आकड्यावरती. दिमागतीचा बॉल बॅकफुटला जाऊन इलफिल्डच्या वरून क्लिअर केलाय. बॉल ताकद थोडी कमी पडली. टायमिंग तर अप्रतिम आहे. अंतिम क्षणी मिस फिल्डिंग होता. बॉल चाललाय सहजरित्या डीप थर्ड मॅन मध्ये येतोय. सीमा पार 4 धाबांकरिता येतोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. अकुटप्प्याचा बॉल इथून अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल पंचांनी दंडित करत असताना इथून व्हाईट बॉलचा इशारा. 38 धावा आहे धावफलकावरती. कालच्या रात्रीमध्ये धावसंख्या अगदी 40-45 पर्यंत थांबत होत्या. याच्या रात्रीमध्ये सुरुवात दमदार झाली आहे लोणावळा ब्रदर्सची. रामदासचा बॉल बॅटला स्पर्श करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरी झेल पकडत असताना विकेट किपर अप्रतिम कामगिरी. यष्टांच्या मागे लागलाय 4था धक्का टीम लोणावळा ब्रदर्स टीमला. थँक्यू डीजे. कार्तिक 11 रानसईचे संघमालक कुशा लोते या साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसन नसतं. रामदासचा बॉल ऑफस्टिकची लाईन पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय. समरेन डिलिव्हरी फ्लिपर टाईप न विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या थांबते ती 38 या अंकावर. बॉल शिल्लक आहेत या षटकातील ते 2. आणखी एक वेगवान बॉल. ॲक्शन रिप्ले डिलिव्हरी. चांगले बॉल डिलिव्हर करतोय रामदास. दुसऱ्याच बॉलमध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय बॉलिंग मार्कवरती रामदासनं. इथून धावसंख्या थांबली आहे ती 38 या आकड्यावरती. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल. 50-55 पर्यंत इथून बघावं लागेल. 38 धावा. एक चांगलं प्लॅटफॉर्म सजवलं आघाडीच्या फलंदाजांनी. पुलचा फटका फसलाय सपसेल. इथून क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडले. आणखी एक झेल. 5वा आदरा लागत असताना टीम लोणावळा ब्रदर्स टीमला.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अनिलचा फटका, क्षेत्ररक्षक आलाय मध्ये, आणखी एक कॅच पकडले. लगातारचा दुसरा धक्का, इथून विकेटची पडझड. 6वा धक्का लागत असताना टीम लोणावळा ब्रदर्सला. बॅट्समन यशवंत आल्या पावली माघारी परतत असताना. आकाश नवीन बॅटर. स्लॉकचे षटक, पुन्हा बॅटची कडा, वॉट अ कॅच, फ्लाइंग एफर्ट्स. विकेट किपर विशालनं मला तर वाटतंय पकडले. इथून झेल, अप्रतिम झेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथून मात्र बॅटर आकाश हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. 2 षटकांमध्ये अवघ्या धावा होत्या त्या 32, आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय ते 38 या आकड्यावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. वेगवान बॉल, बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सन्मान दिला बॉलवरती गोलंदाजाला. ऑन हॅट्रिक बॉल होता. इथून सिंगल येते. धावसंख्या 39, 39 या आकड्यावरती. हे सर क्रिकेट मी सातत्यानं उल्लेख केला की पार्टनरशिपची फार आवश्यकता आहे ॲज अ बॅटिंग टीमसाठी, आणि तिथून तीच चुकी केली लोणावळा ब्रदर्सनं. लोअर फुटबॉल बॉल, बॅटची आतली काढा, शॉर्ट थर्ड बॅनमध्ये चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय, वेल स्टॉप बाय द फिल्डर. इथून रन मिळते ती फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 40 या आकड्यावरती. 2 षटकांमध्ये अवघ्या 32. विकेटची पडझड सतत चालूच राहिली. त्याचाच परिणाम खऱ्या अर्थानं भोगावा लागला मॅचमध्ये लोणावळा ब्रदर्सला. अन्यथा या सत्रामध्ये किमान 50-55 धावा देखील तुम्ही पाहिल्या असत्या. स्लॉटमध्ये बॉल, पुन्हा बॅटची कडा. विकेट किपर फार अप्रतिम विकेट किपिंग राहिले या मॅचमध्ये, आणि विशालचं कौतुक करावं तितकंच कमी आहे कारण अप्रतिम विकेट किपिंग. धावसंख्या 41, 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 फलंदाज बाद झालेत लोणावळा ब्रदर्सचे या मॅचमध्ये. धीम्या गतीचा बॉल, फिंगर रोल करत असताना ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल होता. पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये शेजच्या साह्यानं. इट्स अ डॉट बॉल. पंच सांगत असताना इथून सत्र संपलंय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 या आकड्यावरती. येणारे 24 बॉल 42 या धावसंख्येची गरज आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात वासरेकोंडातील गोड आवाज रमेशजी भांडिलकर सर यांना. बीड गावचे ग्रामस्थ आमचे आदरणीय रामदासजी लोभी यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. मी विनंती करतोय आजच्या लॉर्ड्समधील जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधा. आजच्या लॉर्ड्समधील जे संघ उपस्थित असतील, ऑनगोईंग मॅच तर सोडून द्या, जे संघनायक उपस्थित असतील त्यांना मी विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधा. 24 बॉलमध्ये 42ची आवश्यकता आहे. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. या ऐकूयात वासरेखोंडाचा एक गोड आवाज रमेश भांडिलकर यांना. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे मी जाईल. हॅलो 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 हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सोमनाथजी वाघमारे साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय तुळशीरामजी कवटे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सोमनाथजी वाघमारे साहेबांना सन्मानित करायचंय.
या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेल सर्वच मान्यवरांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचं देव माणूस चषकामध्ये सहर्षमय स्वागत करतो. या स्पर्धेची मायाची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन अनेक आठवण म्हणून सन्मानचिन्ह देत प्रेमाचं प्रतीक देत सन्मानित करत असताना आदरणीय सोमनाथजी वाघमारे साहेबांना, त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मनोजजी रुठे यांना विनंती करतो मी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय तुळशीरामजी कवठे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय मनोजजी रुठे यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय मनोजजी रुठे यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. आदरणीय तुळशीरामजी कवठे यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारत असताना शिवकार्यात नेहमीच पुढे असणारे आमचे मनोजदादा रुठे, खरं तर ज्यांच्या मुले आणि त्यांच्याकडे पाहून मी समालोचन शिकलो ते आमचे आदरणीय मनोजदादा रुठे सन्मान स्वीकारत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय पंढरीनाथजी रुठे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय गोमा माधू पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय पंढरीनाथजी रुठे यांना सन्मानित करायचं आहे. तर अनंत 11 वाशिवले आणि त्याचबरोबर वारदोली साहिल या दोन्ही संघाच्या करता आपण इन्व्हाइट करूया. टॉससाठी लगेच आपण इन्व्हाइट व्हा. अनंत 11 वाशिवले आणि त्याचबरोबर वारदोली या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल आजच्या दिवसामध्ये. तर चला आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. ते अनंत 11 वाशिवले आणि वारदोली या दोन संघादरम्यान टू शिवम सर. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय बाबल्याजी वाघमारे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. हॅलो 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 हॅलो. अतिथी देवो भव, खऱ्या अर्थाने हीच आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन करत असताना वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि जिगरी ग्रुप रायगड जिल्हा यांच्या वतीनं साकारण्यात आलेली भव्य दिव्य अशी शृंखला आपण पाहताय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय बाबल्याजी वाघमारे यांना सन्मानित करण्याची विनंती मी करतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय गुरुजी हिलम साहेबांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय काशीनाथजी इंदोळे यांना मी विनंती करतोय. आदरणीय दामोजी पाटील यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय राजेंद्रजी मेंगाल यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारत असताना षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक येते आमचे मान्यवर पंढरीनाथजी रुठे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज षटकार हॅट्रिकसाठी. व्यासपीठावरती उपस्थित कार्तिक 11 रानसाई संघाचे संघ मालक ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये हा संघ पुरस्कृत करण्यात आला ते आदरणीय कुशाजी लोते यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय जितूजी वाघ यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्याची मी विनंती करतोय.
आदरणीय नरेशजी इंदोले यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कुशाजी लोते यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय जितूजी वाघ यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. खरं तर इतकं सुसज्ज मैदान आपण पाहतोय ज्यांच्या वतीनं या मैदानावरती मेहनत घेण्यात आली आणि ज्यांच्या मुले आपण हे खऱ्या अर्थानं सुस्वच्छ मैदान देखील पाहताय ते आदरणीय जितूजी वाघ यांना सन्मानित करत असताना आपण स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येकाची अथांग मेहनत या स्पर्धेमध्ये अनेकसे आणि बरेचसे हात एकवटलेले असतात आणि त्यांच्यातूनच साकारली जाते खऱ्या अर्थाने ही स्पर्धा. खरं तर कोणतंही आयोजन करणं सोपं नसतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरण्यासाठी ते आयोजन सत्यात उतरण्यासाठी बरेचसे हात एकत्रित येतात आणि त्यांच्या मेहनतीला मिळतं ते यश. चला बोथ कॅप्टन्स नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये वारदोली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाशिवली दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण पाहतोय की लोणावळा ब्रदर्स संघ जर का या स्पर्धेमध्ये पहिला सामना विन जर झाले तर मान्य श्री जिगरी ग्रुपचे सल्लागार जगनजी ठोंबरे साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. लोणावळा ब्रदर्स संघ जर या स्पर्धेमध्ये विन झाला तर मान्य श्री जिगरी ग्रुपचे सल्लागार जगनजी ठोंबरे साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज. पाहतो आपण पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्येचा पाठला करायचा 42 आणि अद्यापर्यंत 11 धावा फलकावती लागल्यात म्हणजे ज्या आस्किंग रेटने धावसंख्या करायची होती. चेक आदरणीय जगनजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. सार्थक आपण टेल इट इज जिंकलाय वारदोली संघानं. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. काय असेल? किती धावांनंतर रोखण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन खूपच चांगलं आहे. लाईट सुद्धा पण चांगले आहेत. खेळायला खूप मजा येईल. हे होते विनिंग टॉस टीमचे कॅप्टन कर्णधार. त्यानंतर मी जाईल वाशिवली संघाच्या कर्णधाराकडे. टॉस आपण जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच बॅटिंगच घेतली असती. सर्वप्रथम बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये. किती धावांचा टार्गेट तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत करू आम्ही. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूपच छान आहे. पहिल्यांदाच आम्ही इथे नाईट मॅच खेळतोय. चला तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दोन टीमला शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद शिवम सर. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर रमेश आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज रमेश आणि त्याच्यानंतर आउटसाईड ऑफ स्टंपला चेंडू पाहायला मिळाला आणि ही ते देखील चेंडू याला स्वर घोषित करताय. स्वर चेंडूच्या माऱ्याने अभ्यंतर धाब्याने धावफलक मात्र जाईल. पोहोचले जात आहेत ते 18 आहे धावसंख्येवरती. अठरा धावफलकावरती लागल्या जातात गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. इथे देखील स्लॉट मध्ये होता. फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आकाशाला गबस निघालणारा हा आला षटकार. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. 3 लगातारचे षटकार. पंढरीनाथजी रुटे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. आपण पाहतोय पंढरीनाथजी रुटे साहेबांच्या शुभ यांच्याकडून मात्र लगातारचे 3 षटकार.
1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि इथे फटका दर्जेदार आलाय. आणि पाहायला गेलं तर पंढरीनाथ रुटे साहेबांच्या ATM मधलं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे पाहायला गेलं तर या स्पर्धेमधलं दुसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर चेंडू आला स्वर, आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू लगातारचे त्या क्षेत्रामध्ये लगातारचे 2 षटकार. हा देखील आपण पाहतो सबमेरीन डिलिव्हरी, परंतु इथे वेस्टर्स चुकलेत, परंतु पालतायत झडतायत, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू देखील अडवलाय. आणि इथे पाहायला गेलं तर आतापर्यंत 22 आलेले ह्या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 32 या धावसंख्येवरती. इथे देखील चेंडू पुनश्च एकदा हवाई सफर होत आणि पाहायला मिळतोय. इथे देखील लगातारचा एका बॅट्समन मधून ह्या ओव्हर मध्ये मात्र हाहाकार माजवलाय, धुमाकूळ टाकलाय तो बॅट्समन विशालच्या बॅट मधून. अजून एकदा एक नबटका षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल, धन्यवाद डीजे. पाहायला गेलं तर 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 38 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एकलव्य भिलवले टीमच्या. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मात्र ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती. तर चला लगेच आपण तिसरं षटक देखील सुरू करा. यस नक्कीच. आपण पाहताय रमेश भांडेलकर. नवीन स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पलसधरी ठाकूरवाडी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचे नाईट क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन 4 दिवसीय शृंखला आहे. 40 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. दिनांक 7/5/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. अर्थातच मे मध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. प्रवेश फी असेल ती 11,000 रुपये. प्रथम क्रमांकासाठी 80,000 रुपयाचं रोख प्राईज आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी 40,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी आपण 20 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 20,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि आकर्षक चषक पाहत आहे. या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर गणेशजी पिरकर, भगवानजी ओला, विलासजी ओला आणि रामदासजी सांबरी आणि कृष्णाजी पिरकर या सर्वांशी आपण संपर्क साधू शकता. इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये विजयाचा चौकार तो अगदी सहजरित्या सामना जिंकलाय.